हॅलो, नमस्कार सर्वांना. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल करंट अफेअर एमपीएससी. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयातील काही ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. जसे की आता मागील 2 फेब्रुवारीला झालेला पेपर, त्याच्यामध्ये विजय केळकर समिती विचारली गेली होती. त्याचबरोबर असे अनेक परीक्षांना अशा ज्या समित्या आहेत किंवा योजना आहेत, त्या प्रत्येक परीक्षेला 1 ते 2 प्रश्न हा समित्यांच्या माध्यमातून असतोच. तर त्यामुळे आपण या समित्यांना दुर्लक्ष न करता यांना व्यवस्थित एकाच वेळेत एकाच व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर जे कोणी नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मित्रांनो, बघूयात एक एक समिती. समिती पहिली, एम नरसिंहम 1. 1991 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि याचे वैशिष्ट्य बघूयात आता. वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती 14 ऑगस्ट 1991 भारत सरकारने एम नरसिंहम, जे की आरबीआयचे 13वे गव्हर्नर होते, यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. याचा अहवाल हा 16 नोव्हेंबर 1991 मध्ये सादर करण्यात आला आणि शिफारसी: बँकांना स्वतःचा व्याजदर स्वतः ठरवण्याची मुभा देण्यात यावी, खाजगी क्षेत्रात नवीन खाजगी बँका स्थापन करण्यास परवानगी द्यावी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अधिक स्वायत्तता देण्यात यावी, मालमत्ता पुनर्रचना निधी स्थापन करावा, अग्रक्रम क्षेत्र कर्जपुरवठ्याचे लक्ष्य 40% वरून 10% पर्यंत कमी करणे, सीआरआरचे प्रमाण 15% वरून 3% ते 5% पर्यंत कमी करावे आणि एसएलआरचे प्रमाण 38%वरून 25% पर्यंत कमी करणे, हे या समितीचे वैशिष्ट्य होते. नेक्स्ट, समिती दुसरी, सुरेश तेंडुलकर समिती. खूप महत्वाची समिती आहे. याचे वैशिष्ट्य बघूयात. स्थापना डिसेंबर 2005 मध्ये झाली. अहवाल डिसेंबर 2009 मध्ये सादर करण्यात आला. अध्यक्ष सुरेश तेंडुलकर होते. प्रमुख शिफारशी बघूयात. दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली आणि यूआरपी ऐवजी एमआरपीचा वापर करावा, म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरियड ऐवजी एमआरपीचा वापर करावा असे सांगितले. अन्न घटकासोबतच शिक्षण व आरोग्याचाही समावेश करावा आणि 68वी फेरी म्हणजे ग्रामीण भागासाठी 816 रुपये सांगितले, म्हणजे 25%, आणि शहरी भागासाठी 1000 रुपये सांगितले, म्हणजे 13%. असे एकूण 21.9% त्यांनी दारिद्र्य रेषा सांगितलेली आहे सुरेश तेंडुलकर समिती. नेक्स्ट, एम नरसिंहम. 1 जुलै 1975 रोजी एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक ग्रामीण बँक विषयक कार्यगट स्थापन करण्यात आला. या कार्यगटाच्या शिफारशीनुसार भारतात ग्रामीण बँका निर्माण करण्यासाठी राष्ट्रपतींनी सप्टेंबर 1975 रोजी प्रादेशिक ग्रामीण बँका अध्यादेश जारी केला. 1976 मध्ये या अध्यादेशाचे रूपांतर प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 मध्ये झाले. या अध्यादेशानुसार 20 ऑक्टोबर 1945 रोजी पहिल्या 5 आरआरबीएस अस्तित्वात आल्या. नेक्स्ट, एस ताराफोर समिती. रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्यासाठी शिफारसी करण्यासाठी भारत सरकारने फेब्रुवारी 1997 मध्ये एस ताराफोरा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. शिफारसी बघूयात. रुपया भांडवली खात्यावर 1 टप्प्यात परिवर्तनीय करण्याऐवजी 1997 ते 1999 ते 2000 अशा 3 टप्प्यात करावा. मात्र 1997 मध्ये चलन भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तनीय असलेल्या पूर्व आशियाई देशातील संकटामुळे या शिफारशीकडे दुर्लक्ष करण्यात आले. नेक्स्ट, राजा चले या समिती खूप महत्वाची समिती आहे. 5वी समिती. स्थापना 1991 मध्ये झाली. अहवाल 1993 मध्ये सादर करण्यात आला. कर सुधारणा विषयक समिती आहे. भारतीय कर सुधारणांचे जनक राजा चलेया यांना म्हटले जाते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करामध्ये सुधारणा सांगितल्या आहे यांनी. नेक्स्ट, विजय केळकर समिती. खूप महत्वाची समिती आहे. या समितीवरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेला आहे. स्थापना 2002 मध्ये झाली. अहवाल डिसेंबर 2002 ला. कर व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण आणि कर रचनेचा पाया मजबूत करण्यासाठी भारत सरकारने 2002 ही समिती स्थापन केली. वस्तू व सेवा कराची शिफारस केळकर समितीने केली. महामंडळ कराचा दर कमी करणे, मॅट म्हणजे मिनिमम अल्टरनेट टॅक्स रद्द करणे यासारख्या शिफारशी विजय केळकर समिती यांनी केल्या आहे. नेक्स्ट, वांचू समिती. स्थापना 1970 मध्ये झाली. अहवाल डिसेंबर 1971 मध्ये. ही प्रत्यक्ष कर चौकशी समिती होती. कर चुकवेगिरी व कर थकबाकी इत्यादी संबंधित अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आली. काळ्या पैशाबाबत चौकशी करणे या समितीचे मुख्य उद्दिष्ट होते. वांचू समिती. नेक्स्ट, धनंजय गाडगीळ समिती. खूप महत्वाची समिती आहे. या समितीवरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहे ऑलरेडी पीवायक्यू मध्ये. वैशिष्ट्य बघा.
राष्ट्रीय पत समिती अभ्यास गट 1969, अध्यक्ष धनंजय गाडगीळ. या अभ्यास गटाने आपल्या अहवालामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना क्षेत्रीय दृष्टिकोन लागू करण्याची शिफारस केली. नरीमन समितीने गाडगीळ यांचा क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व त्या अग्रणी बँक योजना सुरू केली. ओके, नेक्स्ट. उषा थोरात समिती. ही समिती सुद्धा खूप महत्वाची आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहे. स्थापना 2009, अहवाल एप्रिल 2009 मध्ये सादर करण्यात आला. अग्रणी बँक योजनेचे परीक्षण करण्यासाठी या समितीच्या शिफारशीनुसार आरबीआयने मे 2013 रोजी अग्रणी बँक योजना शहरी भागातही लागू करण्याचे निर्देश दिले. नेक्स्ट. ईडी गोरावाला समिती. वैशिष्ट्य बघा, अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती 1951, अध्यक्ष एडी गोरावाला. अहवाल 1954 मध्ये सादर करण्यात आला. या समितीची मुख्य शिफारस म्हणजे इम्पिरियल बँकेला ताब्यात घेऊन तिचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले. ओके, नेक्स्ट. डीटी लकडावाला समिती. स्थापना ही समिती सुद्धा खूप महत्वाची आहे. डीटी लकडावाला. स्थापना सप्टेंबर 1989, अहवाल जुलै 1993 मध्ये सादर करण्यात आला आणि स्वीकार मार्च 1997 मध्ये. विषय, भारतातील दारिद्र्याचे प्रमाण मोजण्यासाठी अखिल भारतीय दारिद्र्य रेषेचे विभक्तीकरण करून प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा निश्चित केली. लकडावाला गटाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप एनएसएसच्या यूआरपी रिकॉल पिरियडचा वापर करून केले. नेक्स्ट. वायके अलग समिती. ही समिती सुद्धा खूप महत्वाची आहे. स्थापना बघा, 1977 मध्ये स्थापना झाली. अहवाल 1979 मध्ये सादर करण्यात आला. अलग कार्यगटाने दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी कॅलरी उपभोगाच्या संकल्पनेचा प्रथम वापर केला आणि त्यांनी ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज सांगितले. त्याचबरोबर शहरी भागासाठी त्यांनी 2100 कॅलरी इतके सांगितले आहे. वायके अलग समिती. नेक्स्ट. रंगराजन समिती. खूप महत्वाची समिती आहे. स्थापना मे 2012 मध्ये, अहवाल जून 2014 मध्ये. अन्न व गैरअन्न वस्तू व सेवांच्या उपभोग खर्चाच्या आधारावर दारिद्र्य रेषा व प्रमाण मोजण्यासाठी शिफारसी केली. स्वतंत्र अखिल भारतीय ग्रामीण व शहरी दारिद्र्य संचाची शिफारस केली. रंगराजन समितीने दारिद्र्य रेषेची त्यांच्या शहरी म्हणजे 47 रुपये, ग्रामीण 32 रुपये दर दिवशी एवढे सांगितले आहे. म्हणजे शहरी भागासाठी 47 रुपये तर ग्रामीण भागासाठी 32 रुपये दर दिवशी इतके सांगितले आहे रंगराजन समिती. नेक्स्ट. SP गुप्ता समिती. वैशिष्ट्य बघूयात. लघु उद्योगाच्या विकासासाठी मे 1999 मध्ये अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली. या समितीच्या शिफारशी आधारित लघु उद्योगाच्या निवडक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीसाठी 12% भांडवली अनुदान व सध्या लघु उद्योग उत्पादनासाठी 120 वस्तू संरक्षित ठेवण्यात आल्या. नेक्स्ट. मुदलियार समिती. वैशिष्ट्य बघा, स्थापना 1961 मध्ये झाली. अहवाल 1962 मध्ये सादर करण्यात आला. 1962 मध्ये मुदलियार समितीने भारताच्या परकीय व्यापार धोरणाचे व्यापक परीक्षण केले. 1970 मध्ये मुदलियार समितीच्या 1962 मध्ये शिफारशीनुसार प्रथमच निर्यात धोरणाची घोषणा करण्यात आली. नेक्स्ट. एम नरसिंहम समिती सेकंड. वैशिष्ट्य बघा, स्थापना 1997 मध्ये झाली. अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर करण्यात आला. बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती. बँकांना बळकटी देण्यासाठी बँकांवरील भांडवली पर्याप्तता गुणोत्तराचे निकष वाढवावे. 2000 पर्यंत एनपीए 5% पर्यंत आणि 2002 पर्यंत 3% कमी करण्यात आले. भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करावे असे या समितीचे वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट. राष्ट्रीय उत्पन्न समिती. खूप महत्वाची समिती आहे राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. स्थापना वैशिष्ट्य बघूयात. स्थापना 9 ऑगस्ट 1949 ला झाली. अध्यक्ष प्राचार्य PC महालनोबिस. सदस्य धनंजय गाडगीळ, VKRV राव. राव यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणतात. कार्य राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पद्धत सुचविणे या समितीचे वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट. SP गुप्ता समिती विशेष गट. वैशिष्ट्य बघा, स्थापना 1 जुलै 2001 मध्ये झाली. नियोजन मंडळाने स्थापन केली. 2001 मध्ये 10 दशलक्ष रोजगार संधी गाठण्याचे ध्येय.
त्याचबरोबर खाजगी क्षेत्रात वाढ करणे, शेती करणे, फूड पार्क, ॲग्रो कंपनी आदीबद्दल सुधारणा करण्यासाठी सूचना सुचवल्या. त्यानंतर सुकमा चक्रवर्ती समिती बघा, RBI द्वारे व्याजदराची आधारधर पद्धत 1 जुलै 2010 पासून सर्व व्यापारी बँकांसाठी लागू करण्यात आली. आधार दर पद्धती हे जुन्या कर्जाचे नूतनीकरण व नवीन कर्जासाठी लागू आहे. हे या समितीचे वैशिष्ट्य आहे, सुकमा चक्रवर्ती समिती. तर मित्रांनो, आज आपण ज्या काही समित्या बघितल्या आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या समित्या घेतल्या आपण, त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.